मित्रांनो नमस्कार. मी पॅरावेट बालाजी मुंडे या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. तर या ठिकाणी आपल्याला दोन छोटे यूट्यूबर भेटले, तर ते एवढं उन्हाचं आपल्याला बाईट देण्यासाठी आले, त्याच्याबद्दल त्यांचं एकदा स्वागत करूया. ताई, तुझं नाव काय आहे आणि तुमचं? आता हे जे तुमचा वाडा आहे, एवढा सुंदर वाडा आहे, त्याच्याबद्दल काय वाटतंय तुम्हाला? वाड्यात राहताना चांगलं वाटतंय का चांगल्या मोठ्या घरात राहताना चांगलं वाटतंय? ह्या घरात चांगलं वाटतंय. तुमच्या त्या बिल्डिंग मध्ये चांगलं वाटत नाही? कोणत्या सिटीमध्ये राहतात तुम्ही? धाराशिव मध्ये राहताय. तर मित्रांनो चला, चिमुरड्यांना वाड्याचं महत्व आहे आणि त्यांना या घरात राहायला आवडते. का आवडते बाळा हो तुम्हाला या घरात राहायला? खेळायला जागा खूप जास्त आहे. खूप मोठा वाडा आहे मामाचा आणि यांच्या या भाच्या आहेत. तर वरती पाहू शकता मित्रांनो, एकदम तुम्ही सावली जावा. एकदम सुंदर पद्धतीचं त्याला कुसर केलेलं आहे. छोटे छोटे या ठिकाणी दोन पिंपळ केलेले आहेत विटांमध्येच. ती एक वेगळ्या या ठिकाणी आपल्याला दोन डिझाईन या पाहायला मिळत आहेत. ही जी खिडकी आहे तिला अगोदर काच वगैरे असेल. काच वगैरे होता सर त्या ठिकाणी? ते जे वर आहे ते काच वगैरे नव्हतं त्या ठिकाणी. आणि हे जे समोर आपल्याला हे तीन ठिकाण दिसायला लागलेत, ह्या तीन वास्तू, हे काय झिजलंय सगळं दगडाचं? काय होतं हे? काय नाही, ते इंटेरियर असल्यासारखं थोडं. अच्छा, थोडंसं डिझायनिंगच केलेलं होतं. हां. तर त्याच्यानंतर आपल्याला एक सुंदरसं फूल दिसतंय आणि एवढं सुंदर पद्धतीचं हे डिझायनिंग आपल्याला या वाड्यामध्ये पाहायला मिळतं मित्रांनो, फ्रंट बाजूमध्ये. तर चला आपण आतमध्ये जाऊयात. त्या ठिकाणी हे 10-12 वर्षापूर्वी दरवाजा केलाय तुम्ही? सर, किती क्षेत्रामध्ये हा वाडा आहे आपला? 1.25 एकरच्या. 1.25 एकरच्या आसपास आहे. तर हे दोन्ही वाडे म्हणून म्हणताय का एकच वाडा म्हणताय? अच्छा. तर मित्रांनो, हा खूप जास्त मोठा वाडा आहे त्यांचा. ही खूप अगोदरची वास्तू आहे आणि त्यांच्या शेजारी एक गायवाडा होता. तर तो गायवाडा त्यानंतर फॅमिली एक्सपांड झाल्याच्या नंतर त्यांनी त्या ठिकाणी पण राहण्यासाठी वाडा बांधलेला आहे. चला तर सर आपण जाऊयात आतमध्ये. एकदम सुंदर पद्धतीचा हा वाडा मित्रांनो. आपल्याला चौकट जर पाहिली तर चौकट आज जीर्ण अवस्थेत दिसत आहे. संपूर्ण उन्हाळे पावसाळे या चौकटीनं भोगलेले आहेत. पाहू शकता कशा पद्धतीनं या ठिकाणी हे लाकूड जे आहे आज कुजलेल्या अवस्थेत आपल्याला पाहायला मिळते, कारण की खूप सारा पाऊस वगैरे या चौकटीनं झेललेला आहे. त्यासोबतच मित्रांनो, डिझायनिंग पाहू शकता चौकटीला. एकदम सुंदर पद्धतीचं हे लाकडावरचं जे काम आहे हे सगळं हातानं कौशल्यानं विकसित केलेलं काम आहे. त्याच्यानंतर हे जे आपल्याला सुंदर पद्धतीचे फिरक्यांचं एक जाळं विणलेलं दिसतंय. सर, हे कशाचा चौकट जे आहे, कशाच्या लाकडाची चौकट असेल ही? काय म्हणलात? अच्छा. तर या ठिकाणी आपल्याला या छावण्या दिसत आहेत मित्रांनो. छावण्या म्हणजे हे जे बांधकाम आहे, तर हे संपूर्ण दगड आहे, शिळामध्ये बांधलेलं आहे. वाड्याला पाठीमागून अशा पद्धतीच्या पट्ट्या आपण खूप कमी जागेवर पाहतो. तर या ठिकाणी आपल्याला ह्या पट्ट्या पण पाहायला मिळतात. इथं आगळीसाठीचा आहे आणि ही बघू शकता मित्रांनो, जे खण आहे, खणच म्हणतात का सर ह्याला? तर छावण्या पण म्हणतात आणि खण पण म्हणतात. तर मित्रांनो, एकदम सुंदर पद्धतीचं अशा पद्धतीचे खण मी परत कधी पाहिले नाहीत. त्या दिवशी अंधार होता आणि अंधारामुळं आपल्याला काही एवढं व्यवस्थित पद्धतीनं हे खण तुम्हाला दाखवता आले नाहीत. त्याच्यामुळं स्पेशली आज परत आलो या ठिकाणी मी. आणि जोगदंड पाटील आहेत मित्रांनो. हे पाटलांचा तुमच्या पंजोबांनी बांधलाय. पंजोबांनी हा वाडा बांधलेला आहे. एकदम सुंदर आणि भव्य दिव्य अशा पद्धतीचा हा वाडा. आणि हे दोन यूट्यूबर आहेत. तर ह्यांचे स्वतःचे ब्लॉग आहेत, पण या ठिकाणी ते आज आपल्याला ब्लॉग बनवून देत नाहीत स्वतःचा, ते लाजायला लागलेत. तर या ठिकाणी पाहू शकता हे सुंदर पद्धतीचं ठेवा आज आपल्याला पुसरा, तालुका वडवणी, जिल्हा बीड या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि ही पण म्हणजे आतमध्ये आल्याच्या नंतर एक आपल्याला सुंदर पद्धतीची चौकट पाहायला मिळत आहे. एकदम जबरदस्त पद्धतीचं याच्यावरती डिझाईन आपल्याला केलेलं पाहायला मिळतं. तर हे आर्किटेक्चर पाहू शकता कशा पद्धतीनं केलेलं आहे आणि भव्य दिव्य अशा पद्धतीचा हा दरवाजा आपल्याला पाहायला मिळतो. तर वाड्यामध्ये काय काय बघण्यासारखं आहे सर याच्यामध्ये? ह्याच्यामध्ये सर दगडाचं काम, हां, नंतर पहिली लाइटिंग सिस्टीम मी तुम्हाला दाखवलेलीच मी गेल्या व्हिडिओमध्ये. हां. त्यानंतर पाण्याचं नियोजन कसं होतं काय,
त्याच्यानंतर आणखी ते कोठार धान्याचं जे वरतून तुम्ही धान्य वगैरे टाकलेलं आपल्याला दाखवलं ते होतं. म्हणजे धान्य सिस्टीम साठा कसा होता. त्याच्यानंतर सगळं मिळून किती खानाचं आहे सर हे? सगळे सर पलीकडचं अलीकडे मिळून जवळपास 98 जणांचा वाडा आहे. 98 खानांचा वाडा आहे मित्रांनो.